नमस्कार. आज आपण भारताच्या एका खूप मोठ्या आणि महत्वाकांक्षी राष्ट्रीय मिशनबद्दल बोलणार आहोत, विकसित भारत ॲट 2047. आता हे फक्त एखादं धोरण किंवा योजना नाहीये, तर भारताला स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षापर्यंत एका विकसित देशात बदलण्याचं एक भव्य स्वप्न आहे. चला तर मग हे स्वप्न नेमकं काय आहे ते समजून घेऊया. तर ह्या मिशनचं मुख्य लक्ष्य काय आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल. $30 ट्रिलियन. हो, बरोबर. 2047 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेला तब्बल $30 ट्रिलियन वर नेऊन ठेवायचे आहे. आता विचार करा, हे किती मोठं लक्ष्य आहे आणि हे साध्य झालं तर देशाच्या आर्थिक आणि सामाजिक जडणघडणीत किती मोठे बदल होतील. मग विकसित भारत ॲट 2047 ही संकल्पना नक्की आहे तरी काय? तर हे फक्त सरकारचं काम नाहीये. यात सबका प्रयास म्हणजेच प्रत्येकाच्या सहभागावर सगळ्यात जास्त भर दिला गेला आहे. म्हणजे जेव्हा सरकारची धोरणं आणि सामान्य नागरिकांची जबाबदारी एकत्र येईल तेव्हाच हे मोठं ध्येय साध्य होऊ शकतं. आज आपण या सगळ्याच मुद्द्यांवर सविस्तर बोलणार आहोत. सुरुवात करूया या $30 ट्रिलियन दूरदृष्टीने. मग बघूया ते 4 स्तंभ कोणते आहेत, अर्थव्यवस्थेला गती कशी मिळणार, यात आपली भूमिका काय, आणि शेवटी या प्रवासासाठी शिस्त का गरजेची आहे. चला तर मग या योजनेच्या मूळ गाभ्याकडे वळूया. एक गोष्ट लक्षात घ्या, या योजनेच्या केंद्रस्थानी फक्त आर्थिक आकडे नाहीत, तर देशातील सामान्य माणूस आहे. ही एक मानवकेंद्रित रणनीती आहे, जिचा पाया लोकांच्या सक्षमीकरणावर रचला आहे. आणि ही रणनीती उभी आहे 4 मजबूत स्तंभांवर. सोप्या भाषेत लक्षात ठेवायला GYMA असंही म्हटलं जातंय. हे स्तंभ आहेत गरीब, युवा, महिला आणि आपले अन्नदाता म्हणजे शेतकरी. कारण हेच तर देशाच्या विकासाचे खरे आधारस्तंभ आहेत. पहिला स्तंभ आहे गरीब. इथं ध्येय फक्त 2 वेळच्या जेवणापुरतं मर्यादित नाही, तर गरिबीला मुळापासून उपटून काढण्याचं आहे. प्रत्येक व्यक्तीला चांगली आरोग्य सेवा, हक्काचं घर आणि डिजिटल सुविधा मिळायलाच हव्यात. यातूनच त्यांचं खरं सक्षमीकरण होईल. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे युवा. आपल्या देशात जी तरुणांची प्रचंड मोठी संख्या आहे, तिला एका जागतिक दर्जाच्या कुशल मनुष्यबळात बदलायचं आहे. आणि हे कसं होणार? तर शिक्षणाला AI आणि क्वांटम कम्प्युटिंगसारख्या भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडून. आता येतो तिसरा स्तंभ, महिला. आणि इथे खूप मोठं उद्दिष्ट ठेवलंय, ते म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग तब्बल 70% वाढवणं. विचार करा, हा एक बदल देशाच्या विकासाला किती प्रचंड मोठी गती देऊ शकतो. आणि चौथा स्तंभ आहे अन्नदाता म्हणजेच आपले शेतकरी. ही एक खरंच खूप वेगळी आणि नाविन्यपूर्ण कल्पना आहे. शेतकऱ्यांनी फक्त अन्न पुरवणारे न राहता सौर शेतीसारख्या उपक्रमांमधून ऊर्जादाता सुद्धा बनावं, ही या मागची दृष्टी आहे. म्हणजे अन्न सुरक्षेसोबतच ऊर्जा सुरक्षाही साधली जाईल. बरं, ह्या 4 मानवकेंद्रित स्तंभांनंतर आता आपण त्या क्षेत्रांकडे वळूया जी विकासाची खरी इंजिन आहेत, म्हणजे उद्योग आणि पायाभूत सुविधा, जी ह्या संपूर्ण प्रक्रियेला गती देणार आहेत. तर विकासाला गती देण्यासाठी उत्पादन क्षेत्रावर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगवर विशेष लक्ष दिलं जातंय. सध्या GDPमध्ये या क्षेत्राचा वाटा साधारण 17% आहे. तो 25% नेण्याचं एक मोठं ध्येय आहे. थोडक्यात काय, तर मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारताला एक जागतिक उत्पादन केंद्र बनवायचं आहे. आणि हे सगळं फक्त हवेत बोललेलं नाहीये. प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रासाठी एक स्पष्ट रोडमॅप तयार आहे. मग ते उत्पादन असो, ऊर्जा असो किंवा तंत्रज्ञान. प्रत्येक क्षेत्रासाठी केवळ 2047चीच नाही, तर 2026 पर्यंतची छोटी उद्दिष्टेसुद्धा ठरवली आहेत. यामुळे संपूर्ण प्रक्रियेला एक शिस्तबद्ध दिशा मिळते. आत्तापर्यंत आपण सरकारी धोरणं आणि योजनांबद्दल बोललो, पण या मिशनचं यश फक्त धोरणांवर अवलंबून नाहीये. यात प्रत्येक नागरिकाची भूमिका खूप खूप महत्त्वाची आहे. चला आता जरा त्यावर बोलूया. ह्या संपूर्ण मिशनचा आत्मा आहे सबका प्रयास. म्हणजेच काय, तर सर्वांचे प्रयत्न. कारण देशाचा विकास ही कुणा एकाची नाही, तर आपल्या सगळ्यांची सामायिक जबाबदारी आहे. आणि सर्वांच्या सक्रिय सहभागाशिवाय हे स्वप्न खरं होऊच शकत नाही. तर मग एक नागरिक म्हणून नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत? बघा, या 4 मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली आहे बौद्धिक जबाबदारी. म्हणजे काय, तर आयुष्यभर नवीन गोष्टी शिकत राहणं. दुसरी पर्यावरणाची जबाबदारी म्हणजेच मिशन लाईफ.
तिसरी आहे आर्थिक जबाबदारी, व्होकल फॉर लोकलला पाठिंबा देणं. आणि चौथी नागरी जबाबदारी, म्हणजेच देशाच्या विकासात एक सहभागी म्हणून पुढे येणं. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे तो आपल्या दृष्टिकोनात. फक्त एक टीकाकार बनून न राहता एक सहभागी नवप्रवर्तक बनणं गरजेचं आहे. म्हणजे काय? तर फक्त समस्यांवर बोट न ठेवता त्यावर उपाय शोधण्यात मदत करणं, चांगल्या सूचना देणं आणि प्रक्रियेचा एक भाग बनणं. आणि आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. ही मोहीम म्हणजे कुठेतरी पोचण्याचं ठिकाण नाही, तर तो एक सतत चालणारा प्रवास आहे. या संपूर्ण मोहिमेचा सार खरं तर या एका वाक्यात दडलेला आहे की 2047चा भारत घडवणं हे एखादं अंतिम ध्येय नाही, तर ती एक जाणीवपूर्वक अंगीकारलेली शिस्त आहे. आज उचललेलं प्रत्येक जबाबदार पाऊलच आपल्याला 2047च्या समृद्ध भारताकडे घेऊन जाईल. तर जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, जर देशाचा विकास ही आपल्या सगळ्यांची सामायिक जबाबदारी असेल, तर या मोठ्या राष्ट्रीय प्रवासात आपण स्वतः कोणती भूमिका बजावू शकतो, यावर प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा.